आज बऱ्याच जणांनी हरतालिकेची पूजा केली। त्या पूजेमध्ये 16 प्रकारच्या वेगवेगळ्या पत्री अर्पण केल्या जातात। तर ह्या 16 पत्री कोणत्या आणि त्याचे आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म काय हे तुम्हाला माहिती आहेत का? आणि ह्याच 16 पत्री आजच्या दिवशी का अर्पण कराव्यात? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेला वाहणाऱ्या ह्या 16 पत्रींबद्दल माहिती बघणार आहोत। त्यांचे औषधी गुणधर्म काय आहे, कोणत्या व्याधीमध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो याबद्दलची माहिती सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। हरतालिकेच्या दिवशी पार्थिव महादेवाची पिंड तयार करून त्या महादेवांना वेगवेगळ्या पत्री, जवळपास 16 पत्री अर्पण केल्या जातात। तर ह्या 16 पत्री आपण ह्या काळामध्ये का अर्पण कराव्यात? कारण की ह्या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये पित्त दोषाचा संचय व्हायला लागते, कफ दोष वाढलेला असतो। पावसाळ्याच्या वातावरणामुळे हवेमध्ये व्हायरल इन्फेक्शन पसरलेलं असतं, बऱ्याच जणांना सर्दी खोकला होत असतो। तर ह्या ज्या पत्री आहेत त्या बऱ्याचशा पत्री आपल्या शरीरातील पित्त दोष कमी करणाऱ्या आहेत आणि कफ दोष कमी करणाऱ्या देखील आहेत। त्यामुळे सर्दी, खोकला, दमा लागणं, ताप येणं यासारखे बरेचसे आजार कमी व्हायला मदत होते। तर व्हिडिओच्या पुढे आपण एकेका पत्रीचे काय गुणधर्म आहेत ते बघूयात। तर सगळ्यात पहिले बेलपत्र। बेलपत्राबद्दल संपूर्ण डिटेल माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलीच आहे। तरी बेलपत्र हे अंगावर कुठेही सूज असेल किंवा वेदना असतील तर त्या कमी व्हायला मदत होते। तसेच कानदुखीवर बिल्वादी तेल अतिशय उत्तम आहे। कीटकदंशावर बिल्वादी गुलिका अतिशय उत्तम आहे। जर तुम्हाला ग्रहणी म्हणजेच IBS चा त्रास असेल तर अशा वेळी बेलापासून बनवलेल्या बेलफळाचा मुरब्बा, बेलफळाचं शरबत याच्यापैकी तुम्ही काहीही घेऊ शकता। तुमचा IBS कमी व्हायला मदत होते। त्यानंतर दुसरी पत्री म्हणजे तुळस। तुळस ही अँटी कॅन्सर आहे, कफदोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे। सर्दी, खोकला, ताप हे कमी करायला अतिशय उत्तम आहे। जर तुम्हाला उचकी लागली असेल तर अशा वेळी तुळशीचं 1 चमचा रस जर तुम्ही पिला तर उचकी कमी व्हायला मदत होते। श्वसनाचे बरेचसे विकार कमी व्हायला तुळशीचा रस अतिशय उत्तम आहे। त्यानंतर धोत्रा। धोत्र्याबद्दल डिटेल व्हिडिओ मी आधीच बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता। धोत्र्यापासून बनवलेलं कणकासव, सर्दी, खोकला, दमा लागणे यावर अतिशय उत्तम असं औषध आहे। जर तुम्हाला केसांमध्ये डॅन्ड्रफ झाला असेल, त्यामुळे केस गळत असेल तर अशा वेळी धोत्र्यापासून बनवलेल्या धुरधुरपत्रादी तेलाचा वापर करावा। तसेच विषगर्भ तेलामध्ये धतुरपत्राचा वापर केला जातो आणि हे विषगर्भ तेल आम वातावर किंवा वाताच्या दुखण्यावर मसाज करण्यासाठी, मालिश करण्यासाठी अतिशय उत्तम आहे। त्यामुळे त्या ठिकाणच्या वेदना आणि सूज कमी व्हायला मदत होते। तर आघाडा। आघाड्याबद्दल देखील मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता। आघाडा हा दाताच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे। आघाड्याच्या काडीने तुम्ही दात घासू शकता। तसेच आघाड्यापासून बनवलेला आघाडा क्षार हा खोकला कमी करण्यासाठी अतिशय उत्तम म्हणजे सर्वोत्तम असं औषध आहे। त्यानंतर दुर्वा। दुर्वा ह्या आपल्या शरीरातील वाढलेला पित्त दोष कमी करायला अतिशय उत्तम आहे। जर तुम्हाला ऍसिडिटी होत असेल, छातीमध्ये जळजळ होत असेल, अशा वेळी दुर्वाचा रस तुम्ही पिऊ शकता। किंवा अंगामध्ये कुठेही जळजळ होत असेल, दाह होत असेल तर दुर्वाचा रस प्यावा। नाकाचा घोळाना फुटला असेल तर नाकामध्ये दुर्वाचे रस 2-2 थेंब टाकावे। त्यानंतर डाळिंबाची पत्र। डाळिंब हे पित्तशामक म्हणून सांगितलं आहे। अरुची कमी करण्यासाठी उत्तम आहे, भूक वाढवण्यासाठी अतिशय उत्तम आहे। जर तुम्हाला अतिसार झाला असेल, ग्रहणी असेल म्हणजे IBS असेल तर यासाठी डाळिंबाष्टक चूर्ण नावाचं औषध येतं, ते तुम्ही सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा घेऊ शकता। डाळिंबाचा रस पित्त कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। तसेच रक्त वाढण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे। त्यानंतर बोरपत्र, बदरपत्र। तर बदरपत्र ही दाह कमी करण्यासाठी अतिशय उत्तम आहे। जर तुम्हाला अंगावर कुठेही दाह होत असेल तर अशा वेळी ह्या बोराच्या पानाचा वाटून लेप त्या ठिकाणी जर लावला तर दाह कमी व्हायला मदत होते। तापामुळे देखील बऱ्याच जणांना शरीराचा दाह होतो, जळजळ होते, आग होते, हातापायांची जळजळ किंवा आग होते। अशा वेळी बदरपत्राचा, बोराच्या पानांचा काढा बनवून घ्यावा।
त्या काढ्यामध्ये थोडीशी खडीसाखर मिक्स करून सकाळ संध्याकाळ जर अर्धा कप हा काढा पिला तर तापामुळे होणारी जो दाह आहे, जळजळ आहे, ती कमी व्हायला मदत होते. त्यानंतर चंपक पत्र हे कफ आणि पित्त दोष कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. रक्तपित्तावर अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर कण्हेरची पत्र, करवीर पत्रापासून बनवलेलं महाविष गर्भ तेल आम वातावर अतिशय उत्तम आहे. याने जर तुम्ही मसाज केली तर वातामुळे होणार वेदना आणि त्या ठिकाणची सूज कमी व्हायला मदत होते. करवीर हे आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या 9 उपविषांपैकी आहे, त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला करवीरचा वापर करावा लागतो. त्यानंतर रुईपत्र, तर रुई ही ज्याचा चीक निघतो तर तो जो चीक आहे तो उतण्याची शक्यता असते, त्यामुळे काळजीपूर्वक ह्या रुईच्या चिकाचा वापर केला जातो. पूर्वीच्या काळी ज्या स्त्रियांची प्रसूती अटकलेली असायची तर अशा वेळी जवळची बाई किंवा दाई ही बाहेर जाऊन रुईचं पान किंवा रुईचं मूळ त्या ठिकाणी घेऊन यायची आणि त्यामुळे प्रसूती व्यवस्थित व्हायची आणि पुन्हा ते रुईचं पान किंवा मूळ पुन्हा त्या ठिकाणी जाऊन ठेवून यायची. तर ही त्यांची श्रद्धा होती की रुईचं पान जर आपण घरी आणलं तर प्रसूती लवकर आणि व्यवस्थित होते. त्या रुईच्या झाडाची पूजा करून त्यांना प्रार्थना करून ते रुईचं पान घरी आणलं जायचं आणि प्रसूती झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी ठेवलं जायचं. रुईच्या पानांचा लेप हा हत्तीपाय किंवा कुठल्याही प्रकारची सूज असेल तर त्या ठिकाणी जर लेप लावला तर ती सूज किंवा हत्तीपाय कमी व्हायला मदत होते. तसेच रुईचा काढा हा खोकल्यावर अतिशय उत्तम असा काम करतो. त्यानंतर मुनिपत्र किंवा दवना हे पित्त कमी करण्यासाठी अतिशय उत्तम आहे. हातापायाची जळजळ होत असेल तर ती कमी करण्यासाठी अतिशय उत्तम आहे. कानामध्ये दुखत असेल तर अशा वेळी ह्या दवनाचा, मुनिपत्राचा रस कानामध्ये टाकावा. दातातून रक्त येत असेल तर ह्याच्यापासून बनवलेल्या काढ्याचा गुळण्या कराव्यात, त्यामुळे दातातून येणारं रक्त कमी व्हायला मदत होते. त्यानंतर अशोक हे तर स्त्रियांसाठी एक युटेराइन टॉनिक आहे, एक वरदानच आहे. गर्भाशय संबंधी बरेचसे विकार ह्या अशोक मुळे कमी व्हायला मदत होते. माता सीता देखील ह्या अशोक वनामध्ये अशोकाच्या झाडाखालीच राहिलेली, त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ह्या अशोकाचं सेवन आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये नक्कीच करावं. कष्टार्तव म्हणजे पाळीच्या वेळेस काही ओटीपोटात दुखणं, कंबर दुखणं याचे त्रास असतील तर ते कमी व्हायला मदत होते. पाळीच्या वेळेस अंगावरून जास्त प्रमाणात जात असेल तर तुम्ही अशोकाचं सेवन करू शकता किंवा पांढरं पाणी अंगावरून जात असेल तर त्यावर देखील हे अशोक अतिशय उत्तम आहे. तसेच ज्यांना रक्ताचा आरशा आहे म्हणजे ज्यांच्या पाईल्स मधून मूळव्याधीतून रक्तस्राव होत असतो अशांसाठी देखील अशोक चूर्ण अतिशय उत्तम आहे. त्यानंतर बकुळ हे आपल्या शरीरातील वाढलेला कफदोष आणि पित्तदोष कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ज्यांना लघवीला साफ होत नाही, मूत्रकृच्छता असते, डिस्युरिया असतो, अशा लोकांनी बकुळीचा जर काढा पिला तर लघवीला साफ व्हायला मदत होते. हृदयाच्या आरोग्यासाठी देखील बकुळ हे अतिशय उत्तम आहे. ज्यांना दात दुखी आहे, दाताचं दुखणं आहे, अशा लोकांनी जर बकुळीचा काढा बनवून गुळण्या केल्या तर दात दुखी कमी व्हायला मदत होते. त्यानंतर मालतीपत्र हे त्रिदोषज्ञ म्हणून सांगितलं आहे. तसेच उत्तम असं पित्तशामक देखील आहे. जर तुम्हाला कुठल्या अंगावर सूज आली असेल, पायावर सूज असेल, हातावर असेल किंवा शरीरावर कुठेही सूज आली असेल तर अशा वेळी मालतीचा जर तुम्ही लेप त्या ठिकाणी केला तर ती सूज कमी व्हायला मदत होते. मालतीचा काढा हा दमा कमी करण्यासाठी देखील उत्तम आहे. श्वासरोग ज्यांना आहे, ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतो तर तो त्रास कमी व्हायला मदत होते. त्यानंतर जाईचे पत्र, बऱ्याच जणांनी तोंड आल्यावर जाईचा पाला खाल्ला असेल तर हा जो जाईचा पाला आहे, जाईचा रस आहे, तो व्रण भरून येण्यासाठी अतिशय उत्तम आहे. जर तुमचं वारंवार तोंड येत असेल तर अशा वेळी जाईचे पानं चावून खावे आणि तो चोथा जो आहे तो फेकून द्यावा किंवा जाईच्या पानाचा काढा बनवून त्याच्या गुळण्या तुम्ही करू शकता. तसेच ज्यांना बरेचसे जुनाट असे व्रण आहेत, जखमा आहेत ज्या भरत नाही तर अशा वेळी जाईच्या पानाचा रस त्या ठिकाणी लावावा किंवा जाईच्या पानाचा काढा बनवून त्या काढ्याने ती जखम धुवावी, त्यामुळे त्या जखमा लवकर भरून यायला मदत होते. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या विविध पत्रींचा वापर विविध आजारांवर अशा प्रकारे करू शकता, घरगुती उपाय म्हणून करू शकता.
तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. नमस्कार.